नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2019चा पेपर सॉल्व करतो आहे. ठीक आहे. त्याच्यातला आपला मराठीचा जो पोर्शन आहे त्याच्यातले 25 क्वेश्चन आपले झालेत कंप्लीट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 26 ते 40 पर्यंत मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन बघणार आहोत. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 काय बघा, whose perfect square should be added to the sum of the greatest 3-digit prime number and the smallest 2-digit prime number so that the resultant number is perfect square of 32. ठीक आहे. तर इथे काय करायचं आपल्याला की सर्वात मोठी जी 3-digit प्राईम नंबर आहे आणि सर्वात लहान जी 2-digit प्राईम नंबर आहे त्या दोघांचा सम करायचा आहे आणि जे काही नंबर येईल त्याच्यामध्ये असा कुठला नंबर ॲड करायचा आहे की त्याचा जो नंबर ॲड केल्यानंतर जो रिझल्ट येईल तो 32चा स्क्वेअर असायला पाहिजे. ठीक आहे. तर काय काय करायचं आहे आपल्याला बघा. सगळ्यात पहिले तर ग्रेटेस्ट 3-digit प्राईम नंबर लिहूया आपण. किती असते ग्रेटेस्ट 3-digit प्राईम नंबर असते 997. ठीक आहे. आणि स्मॉलेस्ट 2-digit प्राईम नंबर काय आहे 11. आता या दोघांचा आपल्याला सम करायचा आहे. या दोघांचा सम किती येतो बघा, 7 + 1 8, 9 + 1 है ना 10 आणि 1 कॅरी ओव्हर होणार, 9 + 1 परत एक 10. तर 1008 हे आपलं ह्या दोघांचं सम आलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये अशी कुठली नंबर आपल्याला ॲड करायची जेणेकरून ही जी नंबर आहे ही 32चा स्क्वेअर झाला पाहिजे. आता 32चा स्क्वेअर किती आहे बघा. 32चा स्क्वेअर कसा काढायचा, एक स्क्वेअरचं शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ मी मागच्या वर्षी टाकलेला आहे, ते तुम्ही बघा हे कसं काढायचं. तर इथे बघा 32चा स्क्वेअर काढायचा असेल तर पहिले आपण 2चा स्क्वेअर करतो. इथे ॲक्च्युली 2 डिजिटमध्ये लिहायचं असते पण इथं आपलं 1 डिजिटमध्ये यायला लागलं 4, मग याला 04 लिहायचं. ठीक आहे. आणि मग 3चा स्क्वेअर लिहायचा 9. ठीक आहे. आता परत काय करायचं, ही शेवटची नंबर सोडून द्यायची. 3 2 आणि हे वरचा जो 2 आहे ना, या तिघांचं पण मल्टिप्लिकेशन करायचं. 3 2 6, 6 2 12, हे 12 आलं इथं लिहायचं आणि याला ॲड करायचं. तर हे बघा किती येतं आहे 1024. ठीक आहे. तर आपल्याला 1008 मध्ये कुठली नंबर ॲड करायची जेणेकरून ही 1024 होणार. तर इथे येणार 16 है ना. याला जर 1008 मध्ये 16 जर ॲड केलं तर हे 1024 होणार ना. 8 + 6 14, 1 कॅरी ओव्हर झालं, 1 + 1 2 है ना, हे 10 आहे की नाही. तर 1024 कधी आलं हे, ह्या दोन्ही प्राईम नंबरचं ॲडिशन केल्यावर जी काही नंबर आली त्याच्यामध्ये आपण एका नंबरला ॲड केलं. ठीक आहे ना. आणि हा जो नंबर आहे हा कशाचा स्क्वेअर आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे 4चा है ना. 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर आहे. तर मग इथे कुठला आन्सर येणार आहे आपला, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. क्वेश्चन एकदम सोपा आहे. ठीक आहे. थोडं तुम्ही समजून चला. जसं लिहिलेलं आहे क्वेश्चनमध्ये तसं तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करत गेलात ना तर तुमचं करेक्ट आन्सर आपोआप येऊन जाणार. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 बघा, इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स 2 parallel lines then find the ratio of the number of pairs of alternate angles to the number of pairs of corresponding angles so formed. तर आपल्याला इथं काय करायचं आहे की 2 पॅरलल लाईनला एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करतो. तर आपण इथं 2 पॅरलल लाईन काढूया. तर एक पॅरलल लाईन बघा अशी. ठीक आहे. दुसरी पॅरलल लाईन आपण इथं काढूया. ह्या 2 पॅरलल लाईन झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ट्रान्सव्हर्सल याला असं इंटरसेक्ट करतो आहे. ठीक आहे. तर इथे आता तुम्हाला इंटरनल अल्टरनेट अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहे आणि ते त्यांचे किती पेअर्स तयार होतात ते आपल्याला इथं त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे, म्हणजे त्याचं रेशिओ काढायचं आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युली इथं अल्टरनेट अँगल्स जे आहे ना 2 प्रकारचे असतात, एक इंटिरियर आणि एक एक्सटिरियर. ठीक आहे. तर दोघांपैकी कुठलाही एक टाईप आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे. तर आपण सपोज एक्सटिरियर घेतो. तर इथं बघा कुठले अल्टरनेट अँगल कुठला तयार होणार आहे इथं. इथे बघा एक अँगल तर हे एक्सटिरियरवाला हे घेऊया आपण. हा एक अँगल तयार होतो आणि हा एक अँगल तयार होतो. हा आहे अल्टरनेट अँगल. ठीक आहे. याला म्हणतात अल्टरनेट अँगल. दुसरा पेयर कुठे तयार होतो, दुसरा जो आहे हा आहे.
याच्याच बाजूचा हा आणि हा, म्हणजे किती पेअर झाले याचे, हे दुसरा पेअर आहे ना, आणि हे पहिली पेअर अगोदरची ही पहिली पेअर. असे अल्टरनेट अँगलचे किती पेअर झाले आपल्याकडे, अल्टरनेट अँगलचे आपल्याकडे झाले 2 पेअर्स. ठीक आहे. आणि आता आपण बघूया करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणतात आणि त्याचे किती पेअर तयार होतात. एक बघा इथं हे एक्सटर्नल अल्टरनेट अँगल घेतला आहे आपण. ठीक आहे ना. इंटरनल जर घेतो म्हटलं तर मग ते इथले आतमधले असतात. ठीक आहे ना. तर जसा हा जो आहे इंटरनल हा होणार एक आणि हा एक होणार, आणि दुसरा जो आहे तो हा आणि हा. ठीक आहे. पण ह्या दोनपैकी कुठलंही एक घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया याचं करस्पॉन्डिंग अँगल कुठले आहेत. तर करस्पॉन्डिंग अँगल बघा, आता करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, जसं आता हा जो अँगल आहे ना, ह्याच्या करस्पॉन्डिंग हा अँगल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो अँगल आहे ह्याच्या करस्पॉन्डिंग हा अँगल आहे. ठीक आहे. 2 पेअर झाले. तिसरी पेअर बघा, ह्याच्या करस्पॉन्डिंग हा अँगल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक पेअर तयार होते, ही बघा चौथी. त्याच्यामध्ये कलर हाच घेऊया परत, ब्ल्यू. तर हा एक चौथा हा. तर इथं बघा हे चौथी पेअर झाली 4 है ना. ही पहिली पेअर आहे, ही पहिली पेअर, ही दुसरी पेअर आणि ही तिसरी पेअर. असे किती पेअर झाले, 4 पेअर. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलचे किती पेअर असतात, 4. करस्पॉन्डिंग अँगल याला शॉर्टकटमध्ये लिहितो आता. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल याचे झाले 4 पेअर्स. आता या दोघांमध्ये रेशो किती आहे बघा, अल्टरनेट अँगलचे आहे 2 पेअर आणि करस्पॉन्डिंग अँगलचे आहे 4 पेअर. 2/4 म्हणजे 1/2, आणि यालाच आपण काय लिहू शकतो, 1:2. मग याचा आन्सर कुठला येतो आहे बघा, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. दोघांचेही जे नंबर ऑफ पेअर्स आहे त्यांचा जो रेशिओ आहे 1:2 असतो. ठीक आहे. आता हे एवढं सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करायसाठी सांगितलं आहे. ॲक्च्युली तुम्हाला हे पाठच ठेवायचं आहे की अल्टरनेट अँगल जे असतात ते करस्पॉन्डिंग अँगल्स त्याच्यापेक्षा डबल असतात. बस एवढं लक्षात ठेवा. 1:2 त्याच्यात रेशो नेहमी असतो, एवढं लक्षात ठेवा. ह्या क्वेश्चनला काही करायची गरज नाही. ठीक आहे. सरळ तुम्ही लक्षात ठेवा, अल्टरनेट अँगल जेवढे असेल ना, जेवढ्या पेअर असेल त्याच्यापेक्षा डबल करस्पॉन्डिंग अँगल असतात. दॅट्स इट. हां, ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 बघा, फाइंड द रेशिओ ऑफ द टोटल सरफेस एरिया ऑफ द हेमिस्फियर विथ डायमीटर 28 सेंटीमीटर टू सरफेस एरिया ऑफ अ स्फियर हॅविंग रेडियस 14 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 आपल्याकडे हे दिलेले आहे जॉमेट्रिकल फिगर. एक आहे हेमिस्फियर आणि दुसरा आहे स्फियर. ठीक आहे ना. तर ह्या दोघांचे आपल्याला रेडियस दिलेले आहे, डायमीटर आणि रेडियस दिलेला आहे. तर त्यांचा जो सरफेस एरिया काढायचा आणि त्याचा जो रेशिओ आहे तो किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे बघा सर्वात पहिले आपण बघा इथं एक हेमिस्फियर काढूया. तर इथं बघा एक हेमिस्फियर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्फियर आहे. आता इथे काय काय दिलेलं आहे त्यांनी, इथे आपल्याला म्हटलं आहे की जो हेमिस्फियर आहे त्याचा डायमीटर आहे 28 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याचा जो डायमीटर म्हणजे काय असणार आहे, इथे सेंटरपासून आहे ना, हे इथून इथपर्यंत हे जे लाईन आहे ही आहे डायमीटर. मग याची रेडियस किती असणार, डायमीटर जर 28 सेंटीमीटर आहे तर रेडियस किती असणार आहे. याला सपोज आपण स्मॉल आर किंवा कॅपिटल आर पण घेऊ शकतो, कुठलेही एक कॅपिटल आर घ्या. याची आहे 14 सेंटीमीटर येणार, रेडियस 14 सेंटीमीटर येणार. आणि जो स्फियर आहे
है ना, स्फिअर हॅव्हिंग रेडियस 14 सेंटीमीटर. मग याची ऑलरेडी जी रेडियस आहे ती 14 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे ना. मग आर, याचं स्मॉल आर घेऊया, हे पण 14 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आता हेमिस्फिअर जे आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे सरफेस एरियाचा? सरफेस एरिया ऑफ अ हेमिस्फिअर इज इक्वल टू 3 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि आता आपल्याला रेशो काढायचा आहे, तर डिवायडेड बाय स्फिअरचा सरफेस एरिया लिहावा लागेल आपल्याला. तर स्फिअरचा आहे 3 पाय आणि स्मॉल आर स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे एक लक्ष द्या, हे पाय तर एकदम सेम आहेच, तर ते कॅन्सल होणारच. आता हे जे आर आहे हे पण 14 सेंटीमीटर आहे आणि हा जो स्मॉल आर आहे हा पण 14 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे आर आणि हे आर दोन्ही पण सेम आहे, म्हणजे हे पण कॅन्सल होतात सरळ सरळ. सॉरी, इथं मी 3 लिहिलं, 4 लिहायला पाहिजे. तर 4 पाय स्क्वेअर, 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. तर 3/4 हा याचा ॲन्सर येतो है ना. 3/4 म्हणजे 3/4 इज इक्वल टू 3:4. म्हणजे याचा ॲन्सर कुठला आला आहे? ऑप्शन नंबर 3. एकदम सोपं आहे. ठीक आहे. कारण याच्यामध्ये जर यांचे रेडियस जर वेगवेगळे असते तर मग आपल्याला त्याचा सरफेस एरिया पूर्ण कॅल्क्युलेट करून करावं लागला असता. पण इथे दोघांचे रेडियस सेम आहे, त्यामुळे रेडियस पण कॅन्सल झाला, पाय पण कॅन्सल झाला आहे. तर उरलं काय? 3/4. ठीक आहे. स्फिअरचा जो सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 29 बघा. सुनील बॉट अ 3-year-old machine from Anil at a price of ₹7,29,000. Its value decreases by 10% per annum. What was the price of the machine when Anil bought it? तर इथे काय आहे, आपल्याला थोडं लक्ष देऊन क्वेश्चन रीड करा. सुनील नावाच्या व्यक्तीने अनिलकडून एक मशीन घेतली आहे जी 3 वर्ष जुनी आहे आणि आजच्या डेटला त्यांनी 7,29,000 घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की 3 वर्ष अगोदर जेव्हा अनिलने हे बाय केली असेल तेव्हा त्याची किंमत किती असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की ही जी मशीन आहे याची जी व्हॅल्यू आहे ते दरवर्षी 10% पर ॲनमनी डिक्रीज होती आहे. ठीक आहे ना. इथं लिहिलं ना, डिक्रीजेस बाय है ना 10% पर ॲनम, 10% पर ॲनम आहे की नाही. तर आता आपल्याला काय करावं लागेल की इथे जे यांनी वस्तू घेतली आहे, मशीन जी घेतली आहे सुनीलनी, ठीक आहे ना, ते आजच्या डेटला कितीला घेतली आहे त्यांनी? 7,29,000ला घेतलेली आहे. तर याची 1 वर्ष अगोदर किंमत किती असेल? 1 वर्ष अगोदर सपोज त्याची किंमत x असेल, मग याच्यातून 10% मायनस होणार है ना, त्याची व्हॅल्यू डिक्रीज होणार. तर x/10, x - x/10 है ना, त्याची किंमत असणार 1 वर्षापूर्वी. तर x - x/10 इज इक्वल टू 7,29,000. ठीक आहे. आता इथून आपल्याला याला सॉल्व करायचं. आता एक्समधून x - 10 तुम्हाला हे आलंच पाहिजे, तोंडी आलं पाहिजे. ठीक आहे ना. हे होतं आहे बघा 10x - x म्हणजे 9x होतं आहे. 9x/10 इज इक्वल टू 7,29,000. ठीक आहे. आणि x इज इक्वल टू किती येणार आता? 7,29,000 इंटू 10 डिवायडेड बाय 9. ठीक आहे. आणि 9नी हे बघा हे कट होतं आहे. 9 8 जार इकडे साईडला लिहू, 9 8 जार 72, 9 1 जार 9 आणि 30 1 2 3 0 आणि हे इंटू 10 म्हणजे अजून एक 0 लागणार. म्हणजे हे याची किंमत किती आहे? 1 वर्षापूर्वी याची किंमत आहे 8,10,000 रुपीज. ठीक आहे ना. 8,10,000 रुपीज 1 वर्षापूर्वी. असंच आपलं 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षापूर्वी किती असेल? काही पुढे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं नाही, सरळ सरळ याच्यामध्ये 9x/10 है ना. 2 वेळा अजून हे एकदा झालं आहे, 2 वेळा अजून तुम्ही इथं 9x/10चा 10/9 काय करायचं आपल्याला? इथं हे ना 10/9x है ना, तर 10/9 करत जायचं आपल्याला. तर इथं काय करायचं आहे? इंटू 10/9 इंटू 10/9 असं 2 वेळेस करा. अजून 3 वर्षापूर्वीची त्याची किंमत निघून जाईल. 10/9 इंटू 10/9. तर याला बघा हे कट करा. 9 9 जार 81 आणि 40.
ठीक आहे. परत हे 9 1 9 है ना, आणि 4 0 किती राहिले आता हे 4 0 हे 5 आणि हे 6 0 म्हणजे 1 नंतर किती येणार 6 0. तर 1 2 3 4 5 6 0 म्हणजे किती होता ते 10 लाख रुपीज. तर याची 3 वर्षापूर्वी जी किंमत होती, जी आज सुनीलने घेतली जी मशीन, त्याची 3 वर्षापूर्वी 10 लाख रुपीज किंमत होती. ठीक आहे. आता याचं जे आहे ना, आता हे तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी हे सगळं मी सांगितलं. ॲक्च्युली तुम्हाला जर अशा टाईपचा क्वेश्चन आला तर तुम्ही काही विचार न करता सरळ सरळ, ठीक आहे ना, काय करायचं आहे तुम्हाला, जी आजची किंमत आहे 7,29,000 इंटू 3 वेळेस 10/9 इंटू 10/9 इंटू 10/9, बस एवढं करायचं. याला सॉल्व करा, बघा ॲन्सर येऊन जाईल तुमचा. हे बघा 9 8 72, 9 1 9 आणि 3 0. ठीक आहे. पुन्हा या 9नी कट होतं आहे, 9 9 81 आणि 3 0. ठीक आहे. पुन्हा 9नी कट होणार, हे येणार 1000. ठीक आहे. आता हे 3 0 5 6 है ना, 3 4 5 आणि 6. तर 1 नंतर किती 6 0 येणार 6. 1 2 3 4 5 6 म्हणजे हे येणार 10 लाख. याचा ॲन्सर येऊन जाते सरळ सरळ. आता हे 10/9 कुठून आलं आहे, 10/9 आपलं जे आलं आहे ते आपली जी किंमत आहे ते 10%नी कमी होते त्या मशीनची, तिथून हे 10/9 आलेलं आहे. ठीक आहे. तर असंच तुम्ही आता इथं 10च्या जागी 8 असू दे, 7 असू दे, 5 असू दे, आहे ना, त्यानुसार तुमचं एक इथे फॉर्म्युला येऊन जाईल तो डायरेक्ट त्याच्यामध्ये. आणि किती वर्षाचा आहे, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष. 2 वर्ष असेल तर 2दा करायचं, 5 वर्ष असेल तर 5 वेळेस याला मल्टिप्लाय करायचं, तुमचा सरळ सरळ ॲन्सर येऊन जाईल. ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा, राईट द डिग्री ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बायनॉमियल्स. आणि इथे 2 बायनॉमियल्स दिलेलं आहे, यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, है ना. प्रोडक्टचं जे डिग्री आहे ते आपल्याला फाइंड करायची आहे. तर इथे बघा यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे, यायलाच पाहिजे. ठीक आहे. कसं करायचं असते याचं मल्टिप्लिकेशन, 2x³ है ना इंटू x² होणार. तर मग हे किती येणार 2x आणि रेज टू पॉवर किती होणार 5. ठीक आहे. 2x रेज टू पॉवर 5. त्याच्यानंतर मायनस 2x³. ठीक आहे. इथं -1मध्ये मल्टिप्लिकेशन झालं. परत आता +1चं x² मल्टिप्लिकेशन होणार, तर +x² आणि -1. मग ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आपण केलं तर ते आपल्याला पॉलिनॉमियल मिळालं. काय मिळालं, हे मिळालं. आता याच्यामध्ये जे डिग्री आहे ते काय असते, ज्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्सवर सर्वात मोठी जी इंडायसेस असते तेच त्याची डिग्री असते. ठीक आहे. तर इथं आपल्याला एक्सची सर्वात मोठी इंडिसेस काय दिसते 5. त्याचा ॲन्सर काय येतो आहे ऑप्शन नंबर 3 5. याची डिग्री किती आहे या पॉलिनॉमियलची 5. ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 बघा, फाइंड द एडिटिव्ह इनवर्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ अ नंबर अँड इट्स मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. आता याच्यामध्ये कुठलाच नंबर नाही दिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही कुठलीही नंबर घेऊ शकता, कुठली म्हणजे कुठलीही, म्हणजे 1 पासून 100पर्यंत कुठली पण, किंवा त्याच्या पुढची म्हणा, कुठलीही म्हणा, कारण त्या नंबरचं एक नंबर आणि त्याचं जे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असतो त्यांचा दोघांचा प्रोडक्ट नेहमी 1 येतो. ठीक आहे ना. तुम्ही कुठली पण नंबर घ्या, तुम्हाला जसं पाहिजे. आता मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक 7 नंबर घेऊया आपण. तर 7चं जे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असणार आहे 1/7. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं आहे 1. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द एडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ अ नंबर अँड इट्स मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. ठीक आहे ना. ह्या दोघांचं प्रोडक्ट केलं आपण, एक नंबर आणि त्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सचं जे प्रोडक्ट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन जे आहे ते 1 आलं. आता याचा आपल्याला ॲडिटिव्ह इन्व्हर्स काढायचं आहे. आता ॲडिटिव्ह इन्व्हर्स काय असते की अशी नंबर ज्याच्यामध्ये याला आपण जर ॲड केलं तर 0 ॲन्सर यायला पाहिजे. तर 1मध्ये आपण काय ॲड करणार आहे, 1मध्ये आपण -1 ॲड करणार, तर याचा ॲन्सर 0 येतो. मग याचा ॲडिटिव्ह इन्व्हर्स काय झाला -1, आणि म्हणजे याचा ॲन्सर कुठला आला आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. एकदम सोपा होता. चला बघूया क्वेश्चन नंबर 32.
क्वेश्चन नंबर 32 बघा. द मेजर ऑफ अ गिवन अँगल इज 1/4 टाइम्स दॅट ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल. फाइंड द मेजर ऑफ इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता ते थोडं समजून घ्या. आपल्याला एक अँगल दिलेला आहे, इथं कितीचा आहे नाही दिला आहे, पण तो जो अँगल आहे त्याचा जो सप्लिमेंटरी अँगल आहे त्याचा 1/4 आहे तो. ठीक आहे. तर सपोज आपण एक अँगल घेऊन घेऊया, एक्स आहे. ठीक आहे ना. तर एक्स जर असेल एक अँगल आपला, तर त्याचा सप्लिमेंटरी अँगल किती असणार आहे? 180 मायनस एक्स, 180 डिग्री मायनस एक्स. ठीक आहे ना. कारण दोन अँगल सप्लिमेंटरी अँगल कधी असतात? दोघांचं ॲडिशन जर 180 डिग्री येत असेल तर ते एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल असतात. मग एक अँगल जर एक्स असेल तर त्याचा सप्लिमेंटरी अँगल काय येणार? 180 डिग्री मायनस एक्स. आता क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे की जो दिलेला जो अँगल आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आहे? 1/4 ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल, म्हणजे 180 डिग्री मायनस एक्सचा 1/4 आहे. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व करूया. इथे 4 इकडे जाणार, क्रॉस मल्टिप्लाय होऊन 4x इज इक्वल टू काय येणार आता? 180 डिग्री मायनस एक्स. ठीक आहे. एक्स इकडे येणार तर प्लसमध्ये होणार म्हणजे किती होणार? 5x इज इक्वल टू किती येणार? 180 डिग्री. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू किती होऊन जाणार आपली? 180 डिवायडेड बाय 5 म्हणजे हे किती येते बघा? 36 डिग्री. आता हे तर काय आलं आपलं? हे डिग्रीचं साईन जरा मोठं दिसायला लागलं, डिग्री आहे ते, 360 नाही आहे. तर हे आलं आपलं गिवन अँगल. कुठला? हा अँगल आला आहे आता आपल्याला. ठीक आहे ना. जो की 1/4 टाईम आहे आपल्या सप्लिमेंटरी अँगलच्या. आता आपल्याला काय करायचं आहे? फाइंड द मेजर ऑफ इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता याचं जे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे ते काढायचं आहे आता आपल्याला ॲक्च्युली. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल, एक्सचं कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असणार आहे? 90 डिग्री मायनस 1 है ना. 90 डिग्री मायनस एक्स, सॉरी 1 नाही आहे ना. तर 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री मायनस 36 डिग्री करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. मग याचं जे काय म्हणायला पाहिजे? कॉम्प्लिमेंटरी अँगल किती येणार बघा? 0 मायनस 6 केलं ते 4, हे झालं तुमचं 8 मायनस 3 केलं तर 5, म्हणजे 54 डिग्री तुमचा येणार ॲन्सर. त्याचा ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 बघा. द नंबर ऑफ नोट्स ऑफ ₹2000 डिपॉझिटेड इन द बँक बाय आमिर इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ नोट्स ऑफ ₹1000 अँड ₹200 डिपॉझिटेड इन द बँक. द टोटल अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक वॉज ₹16,000. फाइंड द टोटल नंबर ऑफ नोट्स डिपॉझिटेड इन द बँक. इथे बघा आमिरनी जे आहे 2000चे जेवढे नोट्स डिपॉझिट केले तेवढेच नोट्स त्यांनी 1000चे पण केले आणि 200 रुपयाचे पण तेवढेच नोट्स त्यांनी डिपॉझिट केले बँकेत. तर सपोज त्यांनी किती, सपोज आपण एक्स नोट त्यांनी डिपॉझिट केले. ठीक आहे ना. तर 2000चे किती एक्स नोट म्हणजे किती होणार? 2000चे एक्स नोट त्यांनी जमा केले म्हणजे 2000 इंटू एक्स म्हणजे किती येणार याची व्हॅल्यू? 2000x. ठीक आहे. त्याच्यानंतर 1000चे पण त्यांनी एक्स नोट जमा केले म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती येऊन जाणार? 1000x. ठीक आहे. परत 200चे सुद्धा त्यांनी एक्स नोटच जमा केले. सगळ्यांचे जे नंबर आहे इक्वल आहेत. ठीक आहे ना. तर किती होणार याची व्हॅल्यू? 200x. आणि या सगळ्यांची व्हॅल्यू किती होणार टोटल केली तर? हे येणार बघा 3200x. आता यांच्या क्वेश्चनमध्ये जे म्हटलं आहे तर टोटल अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक वॉज ₹16,000 है ना. म्हणजे ही जे आहे अमाऊंट हे कितीच्या इक्वल आहे? 16,000च्या. तर 3200x इज इक्वल टू किती आहे? 16,000. ठीक आहे. मग x इज इक्वल टू किती येणार? x इज इक्वल टू येणार 16,000 डिवायडेड बाय 3200. हे 20 कॅन्सल होणार. 31नी बघा हे 31 5 टाइम्स कट होतो. तर एक्सची व्हॅल्यू किती आली? 5. म्हणजे हे जे नोट आहे 2000चे किती? 5 नोट. 1000चे किती? 5 नोट. आणि 200चे किती?
5 नोट, असे 5 + 5 + 5 म्हणजे टोटल 15 नोट त्यांनी डिपॉझिट केले बँकेमध्ये. तर याचा आन्सर काय येतो आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चुकून 5 नका करू. 5 म्हणजे ते 200चे 2000चे 5 नोट त्यांनी डिपॉझिट केले है ना. 1000चे पण त्यांनी 5 केले आणि 200चे पण 5 केले. आता हे तुम्हाला क्रॉस चेक पण करता येईल बघा. इथे ना 2000 × 5 केलं तर किती होणार आहे? 10,000 है ना. 2000 × 5 केले तर किती येतात? 10,000. त्याच्यानंतर 1000 × 5 केलं तर किती येणार? 5,000. आणि 200 × 5 केलं तर किती येणार? 1,000. आणि यांचं जर सगळ्यांचं टोटल केलं तर आलं का 16,000. तुम्ही असं क्रॉस चेक पण करू शकता की तुमचा ॲन्सर बरोबर आहे का नाही आहे. ठीक आहे ना. इथे जर आपण फक्त 5च केलं असतं तर हे ॲन्सर आलं नसतं आपला 16,000 आहे की नाही. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 आहे, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर ₹48,000 फॉर 1.5 year ॲट द रेट ऑफ 8% per annum. आता इथे जो आहे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो? कंपाऊंड इंटरेस्ट काढायला आपल्याला अमाऊंट मायनस प्रिन्सिपल अमाऊंट. ठीक आहे ना. इथे जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे 48,000 दिलेलं आहे. तर आपल्याला काय काढावं लागेल? एक अमाऊंट काढावं लागेल है ना. म्हणजे ह्या प्रिन्सिपलवर जे इंटरेस्ट लागून इतक्या वर्षासाठी आहे ना, ही जी 48,000 आहे याच्यावर जे आहे ह्या रेटनी 1.5 वर्षासाठी किती इंटरेस्ट होतो तो काढून अमाऊंट निघेल आपल्याला. आणि मग त्या अमाऊंटमधून आपण हे मायनस केलं तर आपला इंटरेस्ट येतो. ठीक आहे. तर याला काय करावं लागेल? आपल्याला याचा फॉर्म्युला करायचा. एक तर तुम्ही कसं करू शकता, जर खूप टफ वाटत असेल तर सिम्पल इंटरेस्ट काढायचा 48,000चा 1 वर्षासाठी. ठीक आहे ना. आणि परत जो काही इंटरेस्ट येईल तो याच्यामध्ये ॲड करून त्याच्यावर पुन्हा हाफ इयरचा सिम्पल इंटरेस्ट काढायचा आणि दोघांना प्लस करायचं. हे एक पद्धत आहे. नाहीतर मग आपली पद्धत आहे पहिले अमाऊंट फॉर्म्युला असतो एक है ना कंपाऊंड इंटरेस्ट काढायसाठी. अमाऊंट = P × 1 + R/100 आणि होल रेज टू पॉवर n. n म्हणजे नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे. पण आता इथं काय झालं, इथे जर 1 year 2 year 3 year असं जर तुमचं होल नंबरमध्ये जर नंबर असता इयर है ना तर आपल्याला हे सोपं केलं असतं. पण हे आता इथं 1.5 year आहे. तर यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला अजून काय करायचं आहे की इथे जर असं हे असेल ना तर इथे जो होल नंबर आहे तो इथे 1 करून घ्यायचा. इथं 1 येणार आणि पुढे अजून एक स्टेप येणार 1 प्लस है ना हाफ × R/100. हे एक स्टेप त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. ठीक आहे ना. हे इथं पेन या साईडला राईट साईडला बरोबर चालत नाही. काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही. काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळेच मला थोडा व्हिडिओ बनवायला उशीर झाला आहे. थोडं समजून घ्या. इथं हे ॲक्च्युली बरोबर रायटिंग येत नाही तिकडच्या साईडला म्हणून मी इकडे लिहायचा प्रयत्न करायला लागलो आहे. ठीक आहे. तर इथं आपण ए काढायचं. आता आपल्याला अमाऊंट किती येणार बघा. इथं 48,000 प्रिन्सिपल आहे आपलं 48,000 1 प्लस ठीक आहे ना आर म्हणजे आहे आपला 8/100 है ना. आणि याचं 1 year जे आहे ना तिथं 1 लिहायचं वरती आणि दुसऱ्या याच्यामध्ये 1 प्लस है ना हाफ × 8/100. ठीक आहे. तर इथं याला सॉल्व करायचं. आता आपण बघा 48,000 याला सॉल्व केल्यावर किती येते बघा. हे येते 108/100 आणि याला सॉल्व केल्यावर हे बघा 2 आणि हे 4 कट होणार है ना वरती 4 राहणार तर हे येणार 104/100. ठीक आहे. आता याला हे बघा हे 2 0 हे 2 0 कॅन्सल झाले. हा 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल झाला. आता आपल्याला काय करावं लागेल. आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल 108 104 आणि 48चं. ठीक आहे ना. आणि जे काही येईल ॲन्सर तिथं खाली 10 राहू द्या है ना जेणेकरून आपल्याला डेसिमल लावायला सोपं जाईल. आता इथं 108 आणि 104चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर याच्यासाठी आपले तुम्ही थोडंसं शॉर्ट ट्रिक शिकून घ्या. ठीक आहे ना. जसं आता 108 आहे × 104 याचं मल्टिप्लिकेशन करायचं असलं ना तर हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असते है ना 32
ह्या दोघांचं करायचं 1 है ना, ठीक आहे ना. त्याच्यानंतर अजून काय करायचं असते, याच्यानंतर याचं हे बघा, एक क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 4 करायचं, 1 इंटू 8 करायचं आणि 0 इंटू 0 करायचं आणि यांची सगळ्यांची टोटल करून द्यायची. तर 1 इंटू 4 इज इक्वल टू 4, 1 इंटू 8 इज इक्वल टू 8 आणि 0 इंटू 0 तर 0च होणार. तर 4 + 8 किती येतात 12. तर मग इथे 12 लिहून घ्यायचं. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 1 1 2 3 2. ठीक आहे. यूट्यूबवर भरपूर काही असे शॉर्ट मॅथड्स दिलेले आहे, ते तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. ठीक आहे ना, जेणेकरून तुम्हाला असं लवकरात लवकर सॉल्व करता येईल. ठीक आहे. आता आपलं काय आलं बघा वरती, 48 इंटू 1 1 2 3 2. ठीक आहे, डिवायडेड बाय 10. आता इथे अजून काय करायचं, आता आपल्याला 48मध्ये याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे ना. तर 48 मल्टिप्लाय तुम्ही करून बघा, याचं आन्सर येते 539136. 539136. आणि इथे बघा आता खाली हे 10 आहे ना, तर इथे आपल्याला एक डेसिमल येऊन जाईल. ठीक आहे. तर आपलं जे अमाऊंट किती आली आहे आता 53,913.6. आता याच्यातून आपल्याला इंटरेस्ट जर काढायचा असेल, कंपाऊंड इंटरेस्ट, तर ह्या अमाऊंटमधून जे आपलं हे आहे काय म्हणाल प्रिन्सिपल अमाऊंट, त्याला मायनस करावं लागेल. तर इथे आपण लिहूया बघा काय आहे आपलं अमाऊंट किती आली 53,913.6 आणि मायनस आपल्याला किती करावं लागेल 48,000. ठीक आहे. मग हे किती येतात बघा, हे 6 येणार. ठीक आहे. हे 3, हे 1, हे 9 आणि 13 - 8 केले तर 5 है ना, आणि हे 4 - 4 0. तर 5913.6 आहे की नाही. आणि यालाच आपण राऊंड फिगरमध्ये 5914 म्हणू शकतो. तर याचा ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 34 जो होता तो थोडासा लेंदी होता. असे क्वेश्चन्स तुम्ही स्किप करून पहिले जे शॉर्ट लवकरात लवकर सॉल्व होणारे क्वेश्चन पहिले करून घ्यायचे, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. नंतर वेळ जर मिळाला तर ते लेंदी क्वेश्चन करायचे. ठीक आहे. तर असं करून आपण, नाही तर काय होईल, एक लेंदी क्वेश्चन करत बसणार आपण, तर आपले जे इझिली जे काही काही क्वेश्चन असे असतात ज्यांना फक्त बघितलं की लगेच त्याचा ॲन्सर कळते आपल्याला, तर तसं आपल्याला ते क्वेश्चन पहिले करून घ्यायचे. ठीक आहे. जसं आता बघा क्वेश्चन नंबर 35 बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल x² + x - 72. तर इथे आपल्याला काय करायचं असते की इथला जो मधली जी टर्म आहे याला याचे फॅक्टर करावं लागते. असे फॅक्टर करायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -72 येणार आणि त्यांचं ॲडिशन जे आहे ते 1 येणार. तर असे दोन फॅक्टर कुठले कुठले येऊ शकतात माहिती आहे का. एक असणार आहे 9x, हे बघा इथे लिहितो मी 9x आणि 8 - 8x. ठीक आहे ना. तर 9 × 8 जर केलं आपण है ना, तर 9 × 8 केलं तर किती येणार -72 येणार आणि 9x - 8x केलं तर x येणार. तर मग याच्यामध्ये बघा इथे आपण काय करू शकतो, आता याला असं x² + 9x - 8x - 72 असं आपण याला लिहू शकतो. ठीक आहे. आता इथं काय दिसतं आपल्याला, इथे कॉमन x कॉमन आहे, तर आपण x बाहेर काढून घेऊया. तर आतमध्ये काय राहतो x + 9. ठीक आहे. इथे -8 कॉमन आहे, तर -8 कॉमन काढून घेऊया. तर आतमध्ये काय राहणार x + 9. ठीक आहे ना. एवढं तर कळालं असेल तुम्हाला. हे प्लस मायनसचं जे मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस होतो. ठीक आहे. तर आतमध्ये x + 9 असणार आहे. तर इथे बघा एक तुमचा फॅक्टर काय होणार याचा x - 8 है ना, हा x आणि हे -8 आणि दुसरा फॅक्टर असणार x - 9. हे कॉमन आहे बघा, x + 9 सॉरी. ठीक आहे. तर x - 8 आणि x + 9 कुठला ऑप्शन दिसतो आपल्याला, ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36.
क्वेश्चन नंबर 36 बघा, फाइंड द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट रॅशनल नंबर्स गिवन बिलो. आता इथे आपल्याला रॅशनल नंबर दिलेले आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे फाइंड करणे, जज करणे थोडंसं कठीण जातो, कारण सगळ्यांचे डिनोमिनेटर वेगवेगळे आहे. सगळ्यांचे डिनोमिनेटर जर सेम असते तर आपल्याला सोपं जातं की कुठला सर्वात मोठी आहे, कुठली सर्वात लहान आहे. त्याच्यासाठी आपण काय करू, याला आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घेऊया पहिला, ठीक आहे ना. तर इथे बघा 7/15, 7/15ला आपण जर डेसिमलमध्ये करतो म्हटलं तर किती येणार बघा. याला डिव्हिजन तर पहिले जात नाही, तर आपल्याला एक डेसिमल पॉईंट लावावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, इथं 0 येणार है ना. तर 15 किती 4 टाईम्स जाणार, 15 4 जार 60 है ना. मग 10 राहतात, मग एक 0 अजून लागून जाणार. तर 15 8 जार 120 होतात है ना. मग 15 7 जार, 15 7 जार पण नाही होणार, 15 7 जार 105. तर 15 6 जार है ना, 15 6 जार 90, परत आलं, परत 15 6 जार 90. तर 0.466 असं है ना याचा ॲन्सर येणार. त्याच्यानंतर 11/20ला आपण जर केलं तर किती येतं बघा. 11/20 जर केलं याला डेसिमलमध्ये तर 0 पॉईंट है ना, इथे एक 0 लागलं तर 25 जार 100, ठीक आहे. मग परत 10 राहणार, एक 0 अजून येणार, परत 25 जार 100, तर 0.55 येतो. त्याच्यानंतर 2/5ला डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं तर किती येणार, 0 पॉईंट, इथे एक 0 लागणार, 5 4 जार 20 म्हणजे 40 येणार, ठीक आहे ना, 0.40. त्याच्यानंतर 12/25 जर करतो म्हटलं तर इथे बघा 0.10 आलं तर 25 4 जार 100, ठीक आहे. परत 20 राहणार, एक 0 येणार, 25 8 जार 200. तर इथे बघा आता इथून आपल्याला सोपं जाईल. याच्यात सर्वात मोठी नंबर कुठली दिसत आहे आपल्याला, 0.55, म्हणजे सर्वात मोठं फ्रॅक्शन कुठलं आहे याच्यामधला, रॅशनल नंबर कुठली आहे 11/20. आणि सर्वात लहान कुठलं दिसतं आहे आपल्याला 0.4, तर मग सर्वात लहान कुठलं आहे 2/5. आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्ही रॅशनल नंबरचे डिफरन्स काढायचं आपल्याला. तर आपण काय करूया, 11/20 मायनस 2/5, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, याला मायनस करायचं असलं तर डिनोमिनेटर सेम करून घ्यायचे, ठीक आहे ना. आता डिनोमिनेटर याचे सेम करायचे म्हटलं तर इथं इंटू 4 करावं लागेल, ठीक आहे. तर 11/20 मायनस 8/20, मग इथं काय येणार ॲन्सर याचा, खाली 20 येणार है ना. 11 मायनस 8 केलं तर 3 येणार, तर 3/20 याचा ॲन्सर कुठला येतो, ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघा, फाइंड द मेजर ऑफ द अँगल बिटवीन द आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक ॲट 15 minutes past 2. आता इथे बघा आपल्याला एक हे क्लॉकचं जर आपण एक हे काढलं तर बरं पडेल आपल्याला, ठीक आहे ना, चित्र असं, ठीक आहे ना. हे क्लॉक आहे, थोडी मोठी काढूया का, ठीक आहे. तर आता इथे बघा क्लॉकमध्ये इथे 12 3 6 आणि 9, ठीक आहे ना, 12 3 6 आणि हे 9. आता आपल्याला काय म्हटलं आहे की 15 past 2 है ना. तर 15 past 2ला काय असणार आहे, जो तुमचा मिनिट जो आहे है ना, मिनिट हँड जो असणार आहे तो 15वर असणार आहे, 3वर असणार आहे, ठीक आहे. आणि जो आवर हँड आहे, आवर हँड जो आहे तो 2च्या थोडा पुढे असणार आहे, ठीक आहे ना. एक्झॅक्ट 2वर तर नसणार, कारण है ना 15 past 2 झालेले आहे है ना, तर 2च्या खाली असणार आहे थोडासा, ठीक आहे. आणि हा जो आहे एक्झॅक्ट 3वर असणार आहे, 15वर असणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, हे जे जसं तर 12 आणि 1 आहे याच्यामध्ये 30 डिग्रीचा अँगल आहे, 30 डिग्री, इथे पण 30 डिग्री है ना, इथे पण 30 डिग्री. आता इथे बघा ह्या हे ना, हे 1 आहे, हे 2 आहे. 2 आणि 3मध्ये जे अँगल आहे ते 30 डिग्री आहे. आता इथं 30 डिग्रीपेक्षा कमीच अँगल झाला असेल ना हा तयार, आहे की नाही. आता 30 डिग्री इथे 30 डिग्री नसणारच आहे, कारण हा जो
आवर हँड आहे तो एक्झॅक्टली 2वर नाही आहे, 2च्यापेक्षा खाली आहे. ठीक आहे ना. तर आपल्याला 30च्या पेक्षा कमी अँगल इथे बघावं लागेल. आता हे तर जास्ती आहे, हे पण जास्ती आहे, मग 30पेक्षा कमी कुठला आहे, हे 22:1/2 डिग्री. सो हा याचा ॲन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 जो आहे तो ॲक्च्युली तो रॉंग क्वेश्चन आहे. त्याचं ॲन्सर शीटमध्ये ॲन्सर दिलेला नाही आहे, कारण याचं जेव्हा आपण सॉल्व करतो याला त्याचा ॲन्सर येतच नाही आहे. 4पैकी कुठलाही ऑप्शन येत नाही आहे, त्यामुळे याला रॉंग आन्सर केलेला आहे, रॉंग क्वेश्चन केलेला आहे. आणि असे क्वेश्चन जे असतात त्याला सर्वांना कॉमन मार्क मिळून जातात. ठीक आहे ना. तरी पण आपण काय करू, याला आता सॉल्व करूया आपण. भले याचं ॲन्सर ह्या 4पैकी नसेल, पण एक ॲन्सर येते कुठला तरी. ठीक आहे ना. तर काय करायचं इथं बघा, आपण क्वेश्चन नंबर 38 हे तुमच्या माहितीसाठी फक्त मी सांगतो आहे. तर बघा काय लिहिलं आहे, द लेंथ ऑफ अ रेक्टँग्युलर गार्डन इज 452 मीटर अँड ब्रेथ इज 322 मीटर. देअर इज अ 11 मीटर ब्रॉड रोड अराउंड दिस गार्डन. फाइंड द एरिया ऑफ द रोड इन स्क्वेअर मीटर. आता इथे बघा, इथं काय करायचं आपल्याला, इथे काय दिलेलं आहे, एक रेक्टँग्युलर गार्डन आहे. ठीक आहे ना. तर इथे एक रेक्टँग्युलर गार्डन, आता ॲक्च्युली गार्डन इथं आतमध्ये करू, ते आपल्याला सोपं जाईल. हा जो आतमधला दिसतोय ना, हा आहे रेक्टँग्युलर गार्डन. ठीक आहे ना. आणि याचं जे आहे, याची जी लेंथ आहे, ठीक आहे ना, याची लेंथ आहे 452 मीटर, 452 मीटर. आणि जी ब्रेड्थ आहे ती आहे 322 मीटर. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. त्याच्यानंतर याच्या बाजूला हे जे दिसतं आहे आपल्याला, हा जो आहे हा रोड आहे, हा आहे 11 मीटर ब्रॉड. ठीक आहे ना. चारही बाजूला रोड आहे, है ना. इथे लिहिलेलं अराउंड दिस गार्डन, है ना, चारही बाजूला हा रोड आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की हा रोड जो आहे किती आहे बघा, 11 मीटर आहे. इकडे पण 11 मीटर आहे आणि इकडे पण 11 मीटर आहे, म्हणजे किती झाले टोटल 22 मीटर. मग इथून याची जी रोडची जी आहे लेंथ किती येणार, याच्यामध्ये 22 आपण ॲड करूया, ते किती येते 474 मीटर. ठीक आहे. आणि याची अशीच ब्रेड्थ पण जी आहे ना, ही 11 आणि ही 11, 22 याच्यामध्ये पण ॲड करावं लागेल, तर हे येणार 344 मीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्याचं हे जे रोड आहे, हा जो पूर्ण रोड आहे, ह्या रोडचा आपल्याला एरिया काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिला जो बाहेरचा जो रेक्टँग्युलर आहे त्याचा एरिया काढावा लागेल, आणि आतमधला जो रेक्टँग्युलर आहे त्याचा एरिया काढायचा, आणि बाहेरच्या याच्यामधून आतमधल्या एरियाचा रेक्टँग्युलरचा जो एरिया आहे तो मायनस केला की आपल्याला ॲन्सर मिळून जाईल. ठीक आहे. तर आपण याला करूया. ॲक्च्युली हे फार लेंदी पण आहे, कारण आता तुम्ही इथं बघा, इथे 344 आहे ना, बाहेरचा जर आपला याचा एरिया काढायचा म्हटलं तर 344 इंटू 474 हे करावं लागेल. ठीक आहे ना. आता याचं मल्टिप्लिकेशन परत तुम्ही ते शॉर्टकट जे आहे ते बघून घ्या. ठीक आहे ना. तर शॉर्टकटमध्ये कसं करायचं असते, पहिल्या स्टेपचं मल्टिप्लिकेशन करायचं असते. ठीक आहे. तर 4 4 16 येते. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांचं करायचं असते, सॉरी असं नाही आहे हे, थांबा, यांचं मल्टिप्लिकेशन बघा कसं करायचं आहे. सर्वात पहिले 4 इंटू 4 करायचं, 4 4 16चे 6 लिहायचे, 1 कॅरी ओव्हर राहिला. ठीक आहे. आता इथं ह्यांचं करायचं 4 4 16, त्याच्यानंतर 7 4 28, आणि ह्या तिघांचं ॲड करायचं है ना. हे किती येतात बघा, 7 + 1 है ना, 1 + 6 7 + 8 15 चे 5, आणि 1 कॅरी ओव्हर झाला, 2 + 2 4 45 झाले. तर 45चा इथं 5 लिहायचा. परत आता 4 कॅरी ओव्हर झाले. ठीक आहे. आता हे दोघांचं झालं, आता हे तिघांचं पण करायचं असं.
हे 3 × 4 करायचं, 4 × 7 करायचं, 4 × 4 करायचं आणि 4 × 7 करायचं. तर इथे बघा 3 × 4 म्हणजे येणार 12, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 × 4 येणार 16 आणि त्याच्यानंतर 4 × 7 करायचं 28. मग याचं ॲडिशन करा. हे किती येते बघा, 4 + 2 6 + 6 12 + 2 12 + 8 20 0 2 कॅरी ओव्हर झालं, 2 + 2 4 + 2 6. मग इथे 0 येणार आणि 6 कॅरी ओव्हर होणार, ठीक आहे. परत काय करायचं आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 × 7 आणि 4 × 4. तर 3 × 7 येणार 21 आणि 4 × 4 येणार 16. यांचं ॲडिशन करायचं. 6 + 6 12 + 1 13चे 3, 1 कॅरी ओव्हर झालं, हे 4 43. तर 43चा इथं 3 ठेवायचा. परत 4 आपला अजून कॅरी ओव्हर झालं आहे, 4 कॅरी ओव्हर झालं आहे. आता परत काय करायचं आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 4 12, 12 + 4 किती येतात 16. मग यांचं मल्टिप्लिकेशन येतो आहे 163,056. म्हणजे हा जो बाहेरचा जो रेक्टँग्युलर आहे त्याचा जो एरिया आला आहे तो किती आला आहे 163,056 स्क्वेअर मीटर, ठीक आहे. असंच आतमधला जो आहे त्याचं पण तुम्ही काढा, ठीक आहे ना. आता हे मी तुम्हाला ज्या प्रोसेसनी हे केलेलं आहे ना त्याच प्रोसेसनी तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, ठीक आहे. त्याचं किती येते बघा, त्याचं मल्टिप्लिकेशन येते बघा 145,544 स्क्वेअर मीटर. आता यांचं दोघांचं डिफरन्स काढून घ्या. तर हे जे रोड आहे या रोडचा एरिया आपल्याला मिळून जाईल. त्याचं डिफरन्स किती येते बघा, 6 - 4 केलं तर 2, 5 - 4 केले 1 है ना. त्याच्यानंतर 10 - 5 केले तर 5 येणार, ठीक आहे. हे होणार 2, 12 - 5 केले तर येणार आहे 7, ठीक आहे. हे होणार 5, 5 - 4 केले तर येणार 1, 17512. याचा ॲन्सर येतो 17512 स्क्वेअर मीटर. आणि हा जो ऑप्शन आहे, हा जो ॲन्सर आहे या चारीपैकी कुठल्याही ऑप्शनमध्ये नाही दिलेला आहे, त्यामुळे हा क्वेश्चन रॉंग आहे, ठीक आहे. आणि याचा आपल्याला ॲन्सर दिलेला नाही आहे. तरी पण तुम्हाला हे एक्सप्लेन करायसाठी म्हणून मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता याची. अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 बघा, इफ 240 लिटर मिल्क कंटेनिंग 8% फॅट इज मिक्स्ड विथ 160 लिटर मिल्क कंटेनिंग 50% फॅट, व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ फॅट इन द मिक्सचर. आता इथं काय केलं आहे की 2 वेगवेगळे दूध आहे ना. एक आहे 240 लिटर आणि दुसरा आहे 160 लिटर. आणि यांच्यामध्ये जे फॅट असतो त्याचं पर्सेंटेज वेगवेगळं आहे. जे 240 लिटर आहे त्याच्यामध्ये 8% फॅट आहे आणि दुसरं जो 160 लिटर आहे त्याच्यामध्ये 15% फॅट आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की या दोघांचंही पहिले टोटल फॅट किती आहे, दोघांना आपण जेव्हा मिक्स करू तर मिक्स केल्यावर हे टोटल लिटर किती होणार, हे 240 आणि हे 160 आपल्याला ॲड करावं लागेल, हे 400 लिटर होणार. मग यांचे जे हे आहे हे पर्सेंटेज आहे तर आपल्याला पहिले पर्सेंट काढून घ्यायचं आहे आणि त्याला पण ॲड करावं लागेल, ठीक आहे ना. आपण 15 आणि 8ला ॲड करू शकत नाही है ना, की याच्यामध्ये 15% आहे आणि याच्यामध्ये 8% आहे तर हे किती 23% असेल असं नाही. इथं काय करावं लागेल आपल्याला की सर्वात पहिले 240 लिटर जे आहे त्याचं 8% म्हणजे काय असते 8/100, ठीक आहे ना. याचं 8% किती आहे ते बघावं लागेल आपल्याला. हे किती येते बघा, एक 0 कॅन्सल झालं, ठीक आहे. आता हे 10 खालीच राहू द्या. हे किती येते बघा, 8 4 32, 8 4 32, 3 तुमचे कॅरी ओव्हर झाले, 8 2 16, 16 + 3 19, ठीक आहे ना. 192 येते, 24 × 8 आहे ना, 192 येतो आहे. पण इथं 10 आहे ना तर इथे एक डेसिमल येऊन जाणार है ना. तर 19.2 लिटर हा त्याच्यामधला फॅट झाला. कशामधला, 420 लिटरमधला है ना. तर इथं आपण लिहून घेऊया
420 लिटरमध्ये किती फॅट आहे? 19.2 लिटर फॅट आहे. त्याच्यानंतर आता 160 लिटरचं काढूया. 160 लिटर जो मिल्क आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट आहे? 15% फॅट आहे. ठीक आहे. तर एक झिरो कॅन्सल झाला. इथे बघा, इथे आपण करू शकतो याला 5नी करायचं. 5 3 15, 5 2 10, 2 8 16, 8 3 24. 24 लिटर याच्यामध्ये फॅट आहे. कशामध्ये? 160 लिटर मिल्कमध्ये. मग इथे आपल्याला बघा 160 लिटर मिल्क जो आहे त्याच्यामध्ये किती? 24 लिटर फॅट आहे. ठीक आहे. आता या दोघांचं आपण ॲडिशन करूया. हे किती होणार? 400. आणि याचं ॲडिशन केलं तर हे किती होणार? याचं ॲडिशन केलं तर हे होणार 2 है ना. 9 + 4 केलं तर 13. 1 कॅरीओवर झालं 43.2 लिटर. आता आपल्याला काय करावं लागेल? हे काय आहे? हे 400 लिटर आहे टोटल. या दोघांना मिक्स केलं ना, या दोन्ही 240 लिटर आणि 160 लिटर जो मिल्क आहे तो मिक्स केला. मग त्याच्यामध्ये टोटल फॅट एवढा झाला 43.2. तर जर 400 लिटरमध्ये 43.2 लिटर असेल तर 100 लिटरमध्ये पर्सेंटेज काढायचं आहे ना आपल्याला, है ना. तर व्हॉट विल बी द पर्सेंटेज काढायचं आपल्याला. ठीक आहे ना. तर इथे पर्सेंटेज म्हणजे 100. तर 100 लिटरमध्ये किती येणार? तर 100 लिटरमध्ये येणार, याला जर आपण हॅन्स देअरफोर आहे ना, हॅन्स देअरफोर, तर किती येणार आहे बघा? 43.2 × 100 डिवायडेड बाय 400. याला जर तुम्ही सॉल्व केला तर किती येते बघा? आणि जर याला आपण डिवाईड केलं 432ला 4नी तर बघा किती येते? 4 1 4. ठीक आहे ना. नंतर इथं 3मध्ये डिव्हिजन जाणार नाही, तर एक 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. 0 घेतल्यावर हे 32 झालं. 4 8 32. आणि हा एक डेसिमल आहे म्हणून इथे पण एक डेसिमल येणार. 10.8 याचा ॲन्सर येतो. 10.8 हे पर्सेंट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा ऑप्शन नंबर 4 जो आहे, ठीक आहे ना. हे इथं आता हे माझा पेन जरा व्यवस्थित चालत नाही आहे, त्यामुळे इथेच मला हे करावं लागलं आहे. तर इथं बघा ऑप्शन नंबर हा तुम्हाला इथं सगळं याच्यावरच लिहून, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसणार नाही बरोबर. ऑप्शन नंबर 4 हा याचा ॲन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40मध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ 16x⁴ - 81. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्स. ॲक्च्युली इथे ना सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह असं लिहायला पाहिजे होतं. 2 अल्टरनेटिव्ह आपल्याला याच्यामध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला बघा काय आहे, हा जो आपल्याला हे दिलेला आहे पॉलिनॉमियल. ठीक आहे ना. याला आपण बघा, याला आपण दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो. इथे बघा 16x⁴ - 81. याला आपण असं पण लिहू शकतो का बघा, 4x² होल स्क्वेअर -9² लिहू शकतो. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? हे बघा, याला 4 4 16 होणार आणि x⁴ × 2 म्हणजे x⁴ होणार. म्हणजे ह्या पॉलिनॉमियलला आपण असं पण लिहू शकतो. आता इथे बघा इथं एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल, a² - b² = a + b × a - b. तर a काय झालं इथे आता? 4x². तर 4x² प्लस b म्हणजे झालं 9 है ना, इंटू a + b आणि a - b. 4x² - 9. त्याचं एक ॲन्सर झालं. हे बघा, हे वाला ऑप्शन नंबर 2, 4x² + 9 आणि 4x² - 9. ठीक आहे. आता अजून याला पुढं बघा, याला आपण अजून असं लिहू शकतो, 2x² - 3² लिहू शकतो. हा जो स्टेप आहे हे असंच राहू देऊ आपण. याला आपण असं लिहू शकतो, 2x² - 3². ठीक आहे. आता 2x² याला वाटल्यास कर्ली ब्रॅकेट घ्या. तर हे राहणार तुमचं 4x² + 9. ठीक आहे. आणि आता याला बघा, हे परत a² - b² झालं. मग याला आपण काय लिहू शकतो, a
प्लस बी आणि ए मायनस बी. आता इथे बघा हे जे आहे कुठे दिसते आपल्याला, ऑप्शन नंबर 3मध्ये है ना. 4x² + 9 2x + 3 आणि 2x - 3. तर अशा प्रकारे याचे 2 ऑप्शन्स याचे ॲन्सर आहेत. ठीक आहे. तर माझा बघा प्रयत्न असतो की तुम्हाला व्यवस्थित सगळं कळायला पाहिजे, तरी पण होऊ शकते माझ्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात. तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा की तुम्ही हे इथे जरा तुमचं चुकतं आहे, तुम्ही इथे जरा व्यवस्थित समजून सांगा. ठीक आहे ना. मी जरासं थोडंसं म्हणजे डिस्टर्ब आहे माझं एकतर पर्सनल याच्यामुळे, आणि दुसरं हे जे माझा जो पेन आहे तो व्यवस्थित चालत नाही आहे टॅबवर, तर त्याच्यामुळे पण थोडंसं मी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करताना माझं माइंड दुसरीकडे. माझी मनापासून इच्छा अशी आहे की तुम्हाला एकदम क्वालिटीचे म्हणजे तुम्हाला माझी क्वालिटी चांगल्या क्वालिटी द्यायचा माझा प्रयत्न आहे तुम्हाला, जेणेकरून सहजरित्या कुठल्याही क्वेश्चनचा ॲन्सर समजलं पाहिजे. माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे, पण ते माझ्याकडून चुका व्हायला लागल्या आहेत, ते मला पण जाणवत आहेत. ठीक आहे. पण आता थोडंसं सांभाळून घ्या. ठीक आहे ना. आपण बघूया हळूहळू याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करूया. ठीक आहे. जर तुम्ही चांगला सपोर्ट केला मला तर होऊ शकते पुढे चालून आपण एक डिजिटल बोर्ड वगैरे घेऊन त्याच्यावर आपण क्लासेस घेऊया परत. ठीक आहे. तर आपण तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीवाल्यांना पण सांगा की सबस्क्राईब करायला, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढेल तर माझा त्याच्यातून थोडंसं 1-2 पैसे त्याच्यातून इन्कम होईल. मग ही जी इन्कम झाली तर मग त्याला आपण काहीतरी इम्प्रूव्ह करू शकतो आपण, है की नाही. त्यासाठी थोडंसं प्लीज सपोर्ट करा मला. चला भेटूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये. आज आपले 40 क्वेश्चन झाले, 26 to 40. ठीक आहे ना. नेक्स्ट आता आपण 41 to 55 आपण अजून करूया नेक्स्ट 15 क्वेश्चन. ठीक आहे. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.